6 एप्रिल 2026 व्हॉइस ऑफ मीडियातर्फे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. विविध मागणीसाठी कलेक्टर ऑफिस समोर आंदोलन मैदान येथील व्हॉइस ऑफ मीडियाचे सदस्य व जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष विविध मागणीबद्दल नारेबाजी केली. ही आवाज शासनामार्फत मंत्रालयात पोहोचली पाहिजे. ह्या हेतूने कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यात आला. आवाज दो, आवाज दो, आवाज दो. देणार आहेत. मागील अनेक दिवसापासून पत्रकारांच्या विविध समस्या आहेत, ज्याला वाचा फोडण्याची गरज आहे. आणि व्हॉइस ऑफ मीडियाचे आपले महाराष्ट्राचे अध्यक्ष काळे सर यांनी एक चांगलं संघटन उभं करून पत्रकारांच्या विविध प्रश्नावर आंदोलन करण्याचा एक चांगला निर्णय आज घेतला आहे. त्या आंदोलनाला सगळ्या पत्रकारांनी सहभागी घेतले. जिल्ह्यातील सर्व पत्रकार आलेत. ही एक खूप मोठी आनंदाची बाब आहे, कारण संघटन वाढल्याशिवाय आणि आंदोलन केल्याशिवाय कोणालाच काही मिळत नसते. त्यामुळे प्रत्येक प्रश्नाच्या मागे आंदोलनाची आपण यानंतरही असेच आंदोलन काही विषय असतात ग्रामीण पत्रकारांचे किंवा तालुक्याचे पत्रकारांचे, ते आपण विषय मांडून धरू. संस्थेसंदर्भात सुद्धा मी मागे जोडिया साहेबाला म्हणलं की ग्रामीण पत्रकारांना मानधन मिळालं पाहिजे. ते त्या जे बी काही पेपर आहेत त्यांच्या मुख्य मालक आहे त्यांच्याकडून ते मानधन प्रत्येकाला मिळालं तर ते काम करायला सोपं होईल. आज अशी परिस्थिती आहे की ग्रामीण भागातला पत्रकार असो, तालुका लेवलचा पत्रकार असो, त्याला मानधन न मिळाल्यामुळे आपण त्याच्या कामाची अपेक्षा सुद्धा करू शकत नाही की तू हे काम कर. आज महागाई एवढी वाढली, सगळं वाढलंय. पुन्हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की पत्रकारांना ॲक्रेडिटेशन कार्ड मिळालं पाहिजे. जो पत्रकार ग्रामीण भागातला तालुका लेवलचा आहे त्याला सुद्धा ॲक्रेडिटेशन कार्ड मिळालं पाहिजे. कमीत कमी त्याला एसटीची सुविधा, इतर काही बाबी त्याला मिळू शकतात भविष्यात. त्यामुळे असे काही प्रमुख मुद्दे घेऊन येत्या काळात सुद्धा आंदोलन आपण करू सगळे. घेऊन असं संघटन सर्वांचं कायम राहू द्या आणि सगळेजण एकत्र राहा, एकजुटीने राहावं अशी एवढं बोलतो. 2 शब्द संपवतो. या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मराठवाड्याचे जंपनगिरे सर, चौधरी सर, इथले कार्याध्यक्ष कैलाजी चव्हाण. धरणे आंदोलन करण्याचा मुख्य उद्देश मागच्या अनेक दिवसापासून आपण विविध मागण्या शासनाकडे करीत आहोत. प्रत्येक वेळी शासनाकडून आश्वासनं मिळतात, मागण्या पूर्ण होत नाहीत. यावेळेस आम्ही तालुका पातळीपासून तालुका पातळी, जिल्हा पातळी, विभागीय पातळी आणि मंत्रालय असं या आंदोलनाचं स्वरूप राहणार आहे. मित्र, आपले प्रश्न हे आपल्याला सोडवावे लागणार आहेत. एखाद्या पत्रकाराच्या घरचा जर एखादा माणूस दवाखान्यात असेल तर बाहेरचा कोणी व्यक्ती येऊन तुम्हाला मदत करणार नाही, किंवा तसा प्रयत्न करून बघा, कोणीही तुम्हाला साथ देणार नाही. आपले प्रश्न हे आपल्याला सोडावे लागणार आहे, आपल्याला रस्त्यावर उतरावं लागणार आहे. त्याच्यासाठी संघटना म्हणून सगळ्यांनी एकत्रित येऊन एकत्रित लढलं पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आज प्रश्न अनेक आहेत, पण ग्रामीण भागाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असे 2-4 प्रश्न आहेत. त्या प्रश्नावर आपण हे आंदोलन करीत आहोत. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की आज ग्रामीण भागामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना कोणतेही मानधन मिळत नाही, त्यांना अधिस्वीकृती पत्रिका मिळत नाही. अतिशय जाचकाठी अशा शासनाने या अधिस्वीकृतीमध्ये लावल्यात. या जाचकाठी कमी करावा म्हणून मंत्रालय पातळीवर आम्ही वारंवार आंदोलनं केलीत आणि आज हे धरणे आंदोलनाची आपली प्रमुख मागणी सुद्धा ती आहे. या मागणीबरोबरच महत्वाची मागणी आहे की शंकरराव चव्हाण निधीतून पत्रकारांना पेन्शन मिळतं, त्यामध्ये वयाची 60 वर्ष आत
सलग 30 वर्ष एकाच पत्रकारांना एकाच पेपरमध्ये काम केलेलं असावं. त्या दोन्ही अधिष्ठित करून 15 वर्ष पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करणारा आणि 15 वर्षाचे त्याने काम केल्याचे पुरावे जर दिले तर त्याला ती पेन्शन योजना लागू व्हावी. आणि पेन्शन योजनेसाठी शासन ज्या पद्धतीने आता एखादे ठराविक रक्कम बँकेत ठेवून त्याच्या व्याजावर पेन्शन देतं, हे न देता इतर पेन्शन योजना इतर योजना ज्या पद्धतीने तुम्ही चालवता तशा अर्थसंकल्प तरतूद करून पत्रकारांना पेन्शन योजनेचा लाभ ग्रामीण भागापर्यंत पोहोचला पाहिजे, यासाठी व्हॉइस ऑफ मीडिया मागच्या अनेक दिवसापासून आंदोलन करते. आणि हे आंदोलन तुमच्या सर्वांच्या सहकार्याने पुढे जात आहे. केवळ ह्याच मागण्या नाहीत आपल्या. आज अनेक लहान वर्तमानपत्रावाले आहेत, त्यांच्या जाहिरातीचा प्रश्न आहे. त्यांना मिळणाऱ्या जाहिराती अत्यंत तुटपुंजी आहेत आणि त्यांचा दर सुद्धा खूप कमी आहे. त्यांना त्या जाहिराती वाढून मिळाव्यात. याशिवाय महत्वाची मागणी म्हणजे अशी आहे, वर्तमानपत्रावर शासनाने जीएसटी लावली. आपल्याला जर एखादी जाहिरात दिली त्याची कमिशन जर द्यायचं असेल, पत्रकार एकजुटीचा ग्रामीण पत्रकारांना आधी स्वीकृती मिळाली पाहिजे. ग्रामीण पत्रकारांना आधी स्वीकृती मिळाली पाहिजे. पत्रकार एकजुटीचा पत्रकार एकजुटीचा Yeah.